प्रॉब्ली 12,000 येईल ते म्हणजे कॉस्ट प्राइस येणार त्याची आणि आपण कधी पण स्मॉलर अमाउंट घेतो सो ते प्रॉब्ली 48,000 त्याचं येणार असं काय आहे का? Yes, something like this only. So what it means is that कि market price you have to calculate. Market price is not given to you. तुम्हाला market price दिलेलं नाही. Market price we have to calculate. And what else? Cost price is given. काय दिलंय आणि काय काढायचंय ते तुम्ही ओळखा. म्हणजे एक दिलंय एक तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. आणि हा फॉर्म्युला सुद्धा आपण we have done. To my knowledge we have done this. याचा एक फॉर्म्युला आहे छोटासा. जर तुम्हाला नसेल कळत तर अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस. सो 60,000 ही मार्केट प्राइस आहे का कॉस्ट प्राइस आहे? दिस इज मार्केट प्राइस. आणि मग मार्केट प्राइस इज व्हॉट? मार्केट प्राइस कशी आहे? 20% अबव इट्स कॉस्ट. कॉस्टच्या 20% जास्त आहे. मग आता जी नाही आहे ना ती तुम्ही 100 अज्युम करायची. चला मी ह्याचं वर्किंग नोट कशी करायची दाखवतो. वर्किंग करायचंय, लाईला वर्किंग करावं लागेल. आणि ती म्हणते तसं. काय कळलं का बाकीच्यांना काय म्हणते ती? काय करायचंय सांगा? दोन प्राइसेस काढायचे आहेत. स्ट्रेट वे 20% तुम्हाला अप्लाय एवढं स्ट्रेट नाहीये हे. तुम्ही ह्याच्या 20% काढणार? रॉंग. बोल. बरोबर. हेच होतं ना सिंगल एंट्री मध्ये. दिस इज सिंगल एंट्री. ही सिंगल एंट्री आहे त्याच्यामध्ये. काही नाही करायचं. मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे. अकॉर्डिंगली वी विल डू दिस. याला एक कसं आहे माहिती आहे का? 20% कशाच्या आहे ती? कॉस्ट प्राइसचे 20% आहे, नॉट मार्केट प्राइस. ही मार्केट प्राइस आहे. तुम्ही याच्या स्ट्रेट फॉरवर्ड 20% अप्लाय करू शकत नाही. कारण 20% अबव इट्स कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसच्या 20% आणि जी तुम्हाला माहितीच नाही. म्हणजे दिस 60,000 इन्क्लूड्स 20% हाईक इन कॉस्ट प्राइस. थोडीशी एक वर्किंग नोट करूया अँड देन वी विल गो थ्रू. ऑल राईट. चलो मुव्हिंग ऑन. हा पार्ट कळलाय. क्लोजिंग हे कळलं. क्लोजिंग स्टॉक कळलाय. थोडीशी एक ऍडजस्टमेंट थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मी आता इथं वर्किंग नोट दाखवणार आहे पण ती तुम्ही फक्त माइंड मध्ये पाहिजे ठेवा किंवा एखादा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. घरी जाऊन व्यवस्थित वर्किंग नोट करा. पण एवढा वेळ तुमच्याकडे परहॅप्स इथं नसेल करायला. पण त्याची कन्सेप्ट मात्र तुमच्याकडनं मी करून घेणार. काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो आणि ते मात्र तुम्हाला तिथं करायचं. एक छोटीशी वर्किंग नोट आपल्याला करायची आहे याची. ऑल राईट. आउटस्टँडिंग. आता मी पटकन पुढे जातो. आउटस्टँडिंग वेजेस. धनश्री कुठं वेजेस ट्रेडिंगला. ओके. त्यात काय करू? ऍड. काय लिहायचं? ऍड आउटस्टँडिंग. सेकंड पोस्टिंग जमते की मस्त. तुला फक्त अजून पोस्टिंगला थोडा अडचण येते. विल अगदीच काही नाही तर बुक मध्ये जे दिलंय ना त्याचा रट्टा मारायचा. अगदीच जर समजत नसेल तर. चलो. रेंट रेट्स अँड टॅक्सेस इन and insurance include insurance rupees 1,600 paid for 1 year ending on 30 June. हे सुद्धा आपण खरं तर केलेलं आहे. आता 30 जून आला म्हणजे काय आलं? मीटर आला. चला मीटर आपला कधी स्टार्ट होतो? 1 एप्रिल. संपतो कधी? 31 मार्च. परफेक्ट. आणि आता काय म्हणतात हे? 30 जून 20. माझा काय 20 आहे का? इज दिस 20? बरोबर आहे ना? कारण 19 ला सुरुवात झाली. नाही मार्च 20. येस 20. मग ही डेट काय आहे? 30 जून. म्हणजे याच्या पुढची डेट आहे. येस 30 जून. 20. चला ते काय म्हणतायत? असा इन्शुरन्स आपण पे केलाय की जो 1 वर्षाचा आहे. कशावरून कळलं मला? इथे लिहिलंय 1 year एंडिंग. असं 1 वर्ष जे 31 मार्चच्या ऐवजी 30 जूनला संपतंय. म्हणजे इथून इथं कुठेतरी हे 12 महिने आहेत. 12 months. इज दॅट राईट? 1 वर्ष म्हणजे 12 महिने. बरं. आता आपलं वर्ष कधी संपतंय? 31 मार्च. आणि 31 मार्च पासून 30 जून किती पिरियड होतो? 3 महिन्यांचा पिरियड होतो. 3 months. म्हणजे हे काय? आणि 31 मार्चचा पुढचा सगळा पिरियड प्रीपेड. मग आपण हे काय करतो? याला न्यूमरेटर याला डिनॉमिनेटर. आणि अमाऊंट किती आहे चेक करूया. रेंट रेट्स अँड टॅक्सेस. हे बघा
म्हणजे काय करणार, काय आयुष, 12,200 मल्टिप्लाइड बाय 3 डिवायडेड बाय 12. इतकं सोपं. 3 4 जा आणि 4चं डिव्हिजन हे 2,500 प्लस हे किती, याचं डिव्हिजन 50, म्हणजे 2550. एवढ्या क्विक आणि फास्ट फक्त बहुतेक मीच करू शकतो, कारण माझी पद्धतच वेगळी. तुम्ही काय करणार, बघा मी काय करतात, मुलं कशी करतात दाखवतो मी तुम्हाला. मुलं कशी तुम्ही, आणि त्यामुळे तुम्हाला ते गेलं गॉन, टाइम इज गॉन. तुम्ही काय करणार, लिटरली हे असं करणार ना, असंच करता ना. 10,200 डिवायडेड बाय किती होतं 4. मग 4चं पहिलं डिव्हिजन, मग इथं हे आलं सगळं कॅरी झाला. 15 मिनिटं तुमच्या ह्याच्यातच घालवले तुम्ही. नाही असं नका करू. मी तुम्हाला ट्रिक सांगतो. 10चा हाफ किती, 10चा हाफ 5,000, म्हणजे हा झाला 2, आणि त्याचाही हाफ 2,500 म्हणजे झाला 4. म्हणजे मी पहिले 10,000ची डिव्हिजन करून घेतली, आणि आता 200 डिवाइड बाय 4 इज 50. 2550. माझी वेगळी पद्धत आहे, तुमची पद्धत वेगळी आहे. माझी फास्ट आहे, तुमची स्लो आहे. अरे T20चा जमाना आहे भाऊ. 200 रन्स 20 ओव्हरमध्ये होत आहेत. वेअर आर यू? बघा ह्या एंटायर हे IPL मध्ये बघा स्कोर्स काय झालेत, बरोबर ना साहिल? ॲव्हरेज स्कोर बहुतेक 180च्या आसपास येईल. 200 ना ॲव्हरेज स्कोर बघा. ऑलराईट, चलो. सो रेट आता आपल्याला काय कळलं, मग जी काय अमाऊंट आली 2550 इज व्हॉट, काय प्रार्थना 2550 हे एवढं रामायण झालं तर ती सीता कोण आहे? काय करायचं काय 2550चं? 2550चं करायचं काय? हे काय आहे? प्रीपेड. आणि मग प्रीपेडचं आपण काय करतो, लेस कशात ना, ट्रेन रेट्स अँड इन्शुरन्स. आणि सेकंड इफेक्ट मेंटेन रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. म्हणजे हे RDD आहे का? इज इट ऑलरेडी? दिस इज RDD. RDD ॲब्सोल्युटली यस. हेलो बोलिए. कौन सा वर्क, यानी वेबिनार का? एक बार उनको कॉल करिए ना. मैंने आपको शेयर किया हुआ है नंबर. हाँ कर लो. हाँ कर लो. तो हे आता काय करायचं असतं, डायरेक्ट डेटर्सवर कॅल्क्युलेट करायचं. मी अजूनही मार्किंग नाही केलं. वी हॅव टू मार्क, राईट? आपल्याला मार्किंग करायचं आहे. ठीक आहे. डिप्रिशिएट मी आता हे डिस्कस करत नाहीये बरं का. इज इट ऑल राईट? हे आठवत आहे ना काय आहे? कुठे करतो आपण हे? डेटर्सला करतोय. हे डेटर्सला करतो. डेटर्समधनं मायनस, बॅड डेट्समध्ये ॲड. मी हळूहळू थोडंसं पुढे जातोय. आता आय होप तुम्हाला आठवत आहे हे आणि कळतंय. चला डिप्रिशिएट पण आपल्याला नको काही डिस्कस करायला. डिप्रिशिएट काय करायचं, असेटमधनं मायनस आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. गुड्स कॉस्टिंग ₹2,000 वर distributed as a free sample for which no record has been made in the books of accounts. चला कोण कोण सांगते मला? पहिले धनश्री. हा काय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहिणार? बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. परफेक्ट. पुढे. आणि सेकंड गोष्टिंग हे काय आहे मला? हा बोल. अरे हे का मला हाऊस आलंय का लोकांमध्ये वस्तू वाटायची? मग कशाला डिस्ट्रीब्यूट केले का? कारण काय? ऍडव्हर्टाइजमेंट. प्रार्थना बरोबर आहे का? ऍडजस्टमेंट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला का? ट्रेडिंगच्या क्रेडिटला गुड्सचा ग्रुप आहे, गुड्स गोईंग आउट आहेत म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि सेकंड इफेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट. कितवा सम आहे बघा ज्याच्यात किती ऍडजस्टमेंट झाल्या. मोस्ट ऑफ द ही ऍडजस्टमेंट आपण ऑलमोस्ट अल्टरनेट सम मध्ये घेतले. ऑलमोस्ट अल्टरनेट सम. आणि मी तसेच सिलेक्ट केले. तुम्हाला अशी कुठलीही ऍडजस्टमेंट राहता नाही का मग की जे आपण केलेली नाही क्लासमध्ये. चलो नेक्स्ट.
6 months interest ड्यू ऑन बँक ओव्हरड्राफ्ट ॲट 10% पर ॲनम. ही एक प्रकारची हिडन ऍडजस्टमेंट असते, त्यांनी एक्सप्रेस करून दिलेली आहे तुम्हाला. 6 months इंटरेस्ट इज ड्यू ऑन बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्टवर 10%. चला पहिले चेक करूया इंटरेस्ट कुठे येणार मला सांगा. बँक ओव्हरड्राफ्टवरचा इंटरेस्ट तुम्हाला क्रेडिटमध्ये सापडेल का डेबिटमध्ये सापडेल? हा, कुठं कुठं थांबा, क्रेडिट किती जण म्हणतात आणि डेबिट किती जण म्हणतात? डेबिट किती जण म्हणतात? अरे सगळे जण तुम्ही चुकताय. इंटरेस्ट डेबिट मध्ये येणार आहे त्याचं. बँक ओव्हरड्राफ्टवर तुम्ही इंटरेस्ट पे करणार का रिसीव्ह करणार? व्हॉट इज इट? बोलो भाई बोलो, सम्राट बिंदास टू विदाउट रेजिंग हँड बोल. डेबिट मध्ये येईल कारण इंटरेस्ट पे करणार तुम्ही, एक्सपेन्स होणार तुमचा. बँक ओव्हरड्राफ्ट इज व्हॉट? इज अ फॅसिलिटी, एक काइंड ऑफ लोन आहे ते जे तुम्हाला दिलंय, मग त्याच्यावर इंटरेस्ट डेबिट होणार आहे तुम्हाला. सो इट विल बी डेबिटेड, राईट? इंटरेस्ट डेबिट. मग आधी पहिला आहे का चेक करा, नेहमी एक्झिस्टिंग चेक करायचं. इंटरेस्ट चेक करा ऑलरेडी आहे का. नो, मग म्हणजे इंटरेस्ट मध्ये तर ऍड नाही होणार. मग हे दुसरा इफेक्ट त्याचा कुठे येणार किंवा दुसरीकडे कुठे ऍड होणार? एक इफेक्ट इंटरेस्ट मध्ये ऍड, दुसरा इफेक्ट जो तुम्हाला माहिती आहे कशात करणार ही एंट्री. यस, हा बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये ऍड काय लिहिणार? इंटरेस्ट. का ऍड का केलं? आउटस्टँडिंग आहे. 6 months इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. आता बघा मी का तुम्हाला डेफिनेशन सांगतोय आणि 11वी पासून ही करतोय आपण, कारण आन्सर इन वन सेंटेन्स. व्हॉट इज मीन बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्स? Expenses which are due but not paid is outstanding expense. Answer in one sentence. म्हणून मी तुम्हाला सांगतोय अक्रूड. अक्रूड मध्ये इन्कम अक्रूड विचारतात ते. व्हॉट इज मीन बाय इन्कम? अक्रूड इन्कम. बोला. ड्यू बट नॉट रिसिव्ड इज अक्रूड इंटरेस्ट. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्स ड्यू बट नॉट पेड. एक एक मार्क कव्हर झाले, पॉकेट झाले. तरी सुद्धा मी सांगतो तिथं जाऊन चुका करून येतात मुलं. एवढं आम्ही घोकून घेतलंय मुलांकडनं तरी. अरे आता काय बाबा करायचं राहिलं, काय ठेवायचं मला बाकी नाही तेच कळत नाही. अजून काय करायला पाहिजे? घोकून घेतलंय तरी सुद्धा नाही. हे लक्षात ठेवून नाही, नुसतं कुठेतरी लिहून ठेवा, घरी जाऊन परत स्वतःला रिमाइंड करा. हे दोन आहेत ना 101% त्यातला कुठला तरी. नंतर पुढे जाऊन आपल्याला कॅपिटल फंड करायचंय. हे 3 क्वेश्चन तुम्ही करूनच ठेवा. असे काही लिस्ट आहे की जी तुम्हाला यायलाच हवी. ऍटलिस्ट 5 पैकी 3 मार्क तर शुअर होतात. आम्हाला माहिती आहे ना काय क्वेश्चन्स करायचे, कुठले क्वेश्चन्स करायचे, सगळं आम्ही सांगत असतो. पण कसं माहितीये का, आम्ही सांगितलंय पण तुम्ही जर केलंच नाही आम्ही काही करू शकत नाही. वी आर हेल्पलेस इन दॅट केस. चलो आपल्याला काय करायचंय, फक्त आपलं मार्किंग राहिलंय. सो वी विल कॅरी आउट दॅट मार्किंग अँड देन वी विल स्टार्ट सॉल्विंग इट. चला सॉरी, कुठे कुठे होतं क्लोजिंग स्टॉकला कुठेही मार्किंग करत नाही. इव्हन ऍडजस्टमेंटला सुद्धा आपल्याला मार्किंग करता येणार नाही. आउटस्टँडिंग प्रोडक्टिव्ह वेजेस. आता इथे 2 वेजेस आलेत बघा. पहिल्यांदा वेजेस प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह. अनप्रोडक्टिव्ह वेजेस आपण केले, अनप्रोडक्टिव्ह वेजेस केलेत. अनप्रोडक्टिव्ह वेजेस कुठे टाकणार? कुठे P&L. रेंट रेट्स अँड इन्शुरन्स. नंतर मेंटेन RDD कुठे मार्क करू? डेटर्सला. बॅड डेट्सला तर होणार आणि सन्ड्री डेटर्सला होणार, राईट? माझं मार्किंग पण चेक करा. वाटेल तसं मी करत असतो मार्किंग. जे सापडेल तिथं टिक मारून देतो. बिल्डिंग. सो लक्ष द्या, माझं म्हणणं आहे मी करतो याचा अर्थ असं नाही की तुम्ही आपला मस्त चाललंय, मस्त आयटीत मिळतंय तुम्हाला सगळं. चला बिल्डिंग आणि मशिनरी. बिल्डिंग सॉरी, एक मिनिट. यस, मशिनरी डन आणि बिल्डिंग संपले का? नाही अजून. गुड्सचं मार्किंग करता येतं? नाही करता येत. आणि बँक ओव्हरड्राफ्ट. ऑल राईट, बँक ओव्हरड्राफ्ट. चलो लेट अस स्टार्ट. सगळा तुमच्याकडे फॉर्मॅट्स रेडी आहेत. पहिले सगळ्यात पहिले इन द बुक्स ऑफ प्रेमलाल सुंदरलाल, दॅट इज मेसर्स. असतात नावं अशी
असू येते वैष्णवीला. ऑल राईट, अशी भरपूर नावं येणार आहेत पुढे जाऊन. चला झालं. इयर काय आहे? 31 मार्च. मला काय म्हणायचंय? अरे सॉरी, आपण पहिले ट्रेडिंग करणार आहोत ना. वी आर गोइंग टू डू दॅट ट्रेडिंग अकाउंट फर्स्ट. ऑल राईट, ट्रेडिंग अकाउंट करूया. घ्या मेसर्स प्रेमलाल अँड सुंदरलाल. आणि अँड कसा काढलाय? अँड कॅपिटल, हे कमर्शियल नको. कमर्शियल म्हणजे अँड म्हणजे कुठला? हे असा, तो चालणार नाही. नावात नाही, खाली इथं मध्ये कुठे चालेल, इथं चालेल, पण इथं नको. इथं अँड. आणि तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर मी सगळं कॅपिटल लेटर मध्ये लिहिलंय बघा. जर पॉसिबल असेल तर कॅपिटल लेटर मध्ये लिहा. प्रॅक्टिस तशी करा. हळूहळू ती प्रॅक्टिस पण इतकी सुसाट होते ना की तुम्ही सगळं कॅपिटल मध्ये लिहायला सुरुवात करता. नंतर फॉर द इयर एंड डेट 31 मार्च. मार्चचा कॉमा पाहिजे. आय होप सगळं तुम्ही घेतलंय. डेबिट क्रेडिट इन्शुअर करा. अमाऊंट फुल पाहिजे. AMT चालणार नाही. तेव्हाच 100 आउट ऑफ 100. म्हणून तर 100 आउट ऑफ 100 पॉसिबल आहे. आणि तुम्ही बघताय रिझल्ट. 100 आउट ऑफ 100 पॉसिबल आहेत. काय होतं, मागच्या बॅचला दाखवायला नव्हते. त्यांना सांगत होतो मी 100 आउट ऑफ 100 पॉसिबल आहेत. आणि मी आत्ता सुद्धा सांगतोय, तुमच्यामध्ये बसलेत मुलं की ज्यांना 100 आउट ऑफ 100 पॉसिबल आहेत, त्यांनी फक्त ऑब्झर्व करा नीट, व्यवस्थित. मी सांगतोय ते इन्स्ट्रक्शन फॉलो करा. 100 आउट ऑफ 100 शुअर शॉट मिळणार. म्हणून मी सांग. आणि तुमच्यामध्ये कमीत कमी 5 तरी स्टुडंट असेल की ज्यांना 100 आउट ऑफ 100 पॉसिबल आहे. ॲटलिस्ट अबाव 95. म्हणजे त्यांच्यासाठी टार्गेट नॉट लेस दॅन 90 पण नाही, 95. कारण त्यांची कपॅसिटी आहे टू स्कोर 95 आणि इवन मोर. चलो कमिंग बॅक. काय करायचं होतं? स्टॉक होता, ओपनिंग स्टॉक. मी बरोबर बोलतोय का? चेक करूया. चला, काय आहे? ओपनिंग स्टॉक आहे हा. चला घेऊन टाका. ट्रेडिंगची डेबिट साईड पहिला ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक परचेसेस त्याच्याच खाली करायचं आपल्याला. लगेच बिलो मी ट्रेडिंगला आलोय. परचेसेस एक लाईन बुक केली आहे. हे तुम्ही आता काही लक्ष देऊ नका. डोंट पे एनी अटेन्शन टू दिस क्लोजिंग. ओपनिंग स्टॉक, परचेसेस दोन्ही ट्रेडिंगचे डेबिट आयटम एक लाईन बुक केली. ड्रॉइंग कुठे टाकणार बाळा? तन्वी, यश. ट्रेडिंगची क्रेडिट साईड गुड्स गोईंग आउट साठी रिस्ट्रिक्टेड आहे. मग हे गुड्स गोईंग आउट आहेत. ड्रॉइंग म्हणजे गुड्स टेकन ओव्हर बाय प्रोप्रायटर नाही आहे, हे पार्टनर नाही आहे, ड्रॉइंग आहे. तसं गुड्स नाही आहे. हे ड्रॉइंग म्हणजे ऍक्च्युली कॅश मध्ये घेतलंय. हे कॅपिटल मधनं मायनस. इथं आपण कॅपिटल लिहून नंतर आधी पहिले ड्रॉइंग लिहून टाका. राईट डाऊन दिस ड्रॉइंग ओव्हर हिअर. रन. ड्रॉइंग 33-30 या अशा पद्धतीने लिहिणार आपण. 33-30 त्याला एक लाईन बुक करा. ड्रॉइंग्स. चला, सेल्स रिटर्न. धनश्री कुठं? ट्रेडिंग कुठं? नाव काय दिलंय? रिटर्न आहे. मग कुठं टाकू? सेल्स क्रेडिट साईडला काय लिहायचं? काय लेस सेल्स रिटर्न. कशात ना? सेल्स मधनं. रिटर्न आहेत ना ते. मग एक नुसतंच हे करणार, लेस सेल्स रिटर्न. डन. वेजेस प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह. प्रोडक्टिव्ह म्हणजे जे ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंगला लागलेत ते, आणि अनप्रोडक्टिव्ह म्हणजे जे ऑफिसेस आणि अदर मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीसाठी वेजेस लागलेत ते. ऑफिस बिलॉंग्स टू प्रॉफिट अँड लॉस आणि फॅक्टरी बिलॉंग्स टू. पण फॅक्टरीचा काय संबंध? कारण प्रोडक्शन आहे ना ते. प्रोडक्टिव्ह आहेत. प्रोडक्शन काय कुठे टाकू मी? या दोन्हीचं मला पोस्टिंग हवं आहे. प्रार्थना, वेजेस प्रोडक्टिव्ह कुठे घेऊ? ते वेजेसला ऍडजस्टमेंट आहे का? हा, पण मार्क करायची राहिली का? गेली काय? अरे बाबा. चला, कुठे कुठे होतं आठवत आहे? वेजेसला होतं. बँक ओव्हरड्राफ्ट. बाकी कुठे नव्हतं ना, थँकफुली. हा, चला बोला. क्रेडिटला ट्रेडिंग डेबिट क्रेडिट डेबिट. चला, प्रार्थना म्हटली म्हणजे फायनल. वेजेस मी नुसतंच वेजेस लिहिलंय. पाहिजे असेल तर प्रोडक्टिव्ह लिहू शकता. यू कॅन राईट प्रोडक्टिव्ह इन फ्रंट ऑफ दॅट.
आणि नुसतं वेजेस सुद्धा लिहू शकता. ऑब्व्हियसली ते प्रोडक्टिव्हच असणार ज्यावरती ट्रेडिंगला आलंय. आणि सेकंड कुठं टाकू? अनप्रोडक्टिव्ह P&L ला. चला P&L ला कुठे? P&L मी किती जागा सोडायच्या आहेत चेक करूया. बघूया आपण किती जागा सोडायच्या. काही नाही, फिनिश. आता याच्या पुढे ट्रेडिंगचा एकही आयटम नाहीये बघा. मी एन्श्योर केलं, चेक केलं. मग आता काय करणार मी? व्हॉट आय एम गोइंग टू डू, आत्ता जे आहे त्याच्या पुढे 3 लाईन सोडा. बघा त्या 3 लाईन सोडल्यात मी. आत्ता तुम्ही जिथं वेजेस आहात तिथून 3 लाईन सोडा, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. आणि त्याच्या खाली आपण काय करूया? अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉसला त्याच्याच खाली करूया. बघा याच्या खाली मी लगेच अनप्रोडक्टिव्ह 3 लाईन सोडून मी क्लोज केलंय. आणि त्याच्या खाली अनप्रोडक्टिव्ह वेजेस. तुमचा फॉर्मॅट असेल, बॅड डेब्ट्स वगैरे केला असेल तर त्याच्या खाली घ्या. तुम्ही ऑलरेडी लिहिलं असेल बॅड डेब्ट्स आणि ऑल दोज थिंग्स, राईट. आणि ते सुद्धा फॉलो करायलाच पाहिजे असं काही नाही. पण जर तुमच्या माइंडमध्ये अजूनही आलं नसेल, तुम्हाला तो आठवत नसेल तर तो फॉर्मॅट फॉलो करा. अनप्रोडक्टिव्ह वेजेस. सॅलरीज कुठे टाकणार? P&L. वंडरफुल. चला सॅलरीज. डन. ऑलराइट. व्हॉट इज नेक्स्ट? सॅलरीज झालं. पुढे रेंट रेट्स अँड इन्शुरन्स. रेंट रेट्स अँड इन्शुरन्स किती? प्रॉफिट अँड लॉस. इनर आउटर? इनर. चला रेंट रेट्स अँड इन्शुरन्स इनर. रेंट रेट्स अँड इन्शुरन्स इनर. रेंट रेट्स अँड इन्शुरन्स इनर. बॅड डेट्स इनर. येस, बॅड डेट्स इनर. तुम्ही फॉर्मॅट लिहिला असेल तर फक्त फिल इन द ब्लँक्स करायचे. ज्यांनी फॉर्मॅट नाही लिहिला त्यांनी इनरला घ्या. एकच ऍडजस्टमेंट आहे, 2 नाही आहेत. म्हणून कमिटमेंट होत नाही, म्हणून आपण ते आता अवॉइड करतो फॉर्मॅटिंग. पण तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला सोपं जात असेल तर फॉर्मॅट सेम ठेवायला हरकत नाही. बॅड डेट्स डन. चलो नेक्स्ट. डिस्काउंट अलाउड. P&L डेबिट साइड. P&L डेबिट साइड. डिस्काउंट अलाउड. टू डिस्काउंट अलाउड. आणि आपण आउटरला घेणार, राईट. टू द आउटर कॉलम. अरे सॉरी. मशिनरी, बिल्डिंग आणि सन्ड्री डेटर्स हे सगळे ॲसेटला आहेत. एका पाठोपाठ एक इनरला घेऊन टाका. चला सन्ड्री डेटर्सला एकच ऍडजस्टमेंट आहे. आणि कॅश पण 120चं स्पीड. कुठे मध्ये टोल बिल काही नाही. धडाधड जाऊ दे गाडी. सगळं बॅलन्स शीटचे असेट्स आहेत. फटाफट 3 इनर 1 आउटर. तीन इनर 1 आउटर. झालं. तिन्ही पोस्टिंग झाले. चला माझं चेक करूया, मी बरोबर करतोय कधी. मशिनरी, बिल्डिंग, सन्ड्री डेटर्स आणि व्हॉट एस? कॅश. चला मी फक्त खाली पोस्ट केलं, बरोबर आहे ना? इज दॅट राईट? ॲब्सोल्युटली राईट. चला व्हॉट इज इट? डेबिट साइड इज ओव्हर. नाव मूव ऑन टू क्रेडिट साइड. चला सेल्स. हा आपलं नाव विसरलो मी. हा बोल. सेल्स आठवते का? सेल्स त्याला हेल्प करा. ट्रेडिंगची क्रेडिट साइड. सेल्स, ट्रेडिंग, क्रेडिट साइड. चला ट्रेडिंगला कुठे आहे मी? वेअर आय एम. ट्रेडिंग इथपर्यंत झालंय आपलं. आता ऑलरेडी रिटर्न लिहिलेलं आहे. चला सेल्स लिहा. इनरला आउटरला फिगर घेऊन टाका मायनस करून. बाहेर घेऊन या. आउटरला बाहेर घेऊन या. चाललंय बरोबर. सेल्स झाले. सॉरी. परचेस रिटर्न. धनश्री. ट्रेडिंग डेबिट क्रेडिट. डेबिट कसं काय द्यायचं? लेस
परचेस मधनं लेस करायचे. काय? लेस रिटर्न घ्या. परचेस मधनं लेस रिटर्न घ्या. परचेस मध्ये लेस रिटर्न. परफेक्ट. परचेस मधनं लेस रिटर्न. किती आला आउटरला परचेस सर? 2,22,000. नेक्स्ट डिस्काउंट रिसिव्ड. P&L डेबिट क्रेडिट. मग काय जमते की ग. चला मी याला आलोय P&L ला. अनप्रोडक्टिव्ह वेजेसच्या समोरची लाईन नाही, त्याच्या खालची लाईन किंवा 2 लाईन सोडून द्या, भानगड नको. डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड इज अन इन्कम, म्हणून ते आपण प्रॉफिट लॉसच्या इन्कम साइडला लिहिलंय. म्हणजे ही इन्कम साइड आहे, क्रेडिट साइड. सनरी क्रेडिटर्स. सनरी क्रेडिटर्स इज लायबिलिटी. कशाला सांगायला पाहिजे की नाही. चला घेऊन टाकूया. कुठे घेणार? लायबिलिटीला. जागा कुठे आहे माझी? इथं नाही ना, इथं नाही आहे. इट्स नॉट हिअर. मी कुठेतरी भलतीच कडे आहे. अरे भलतीकडे आलोय मी. चला पोस्टिंग संपून टाकूया. क्या क्रेडिटर्स. सनरी क्रेडिटर्स डन. कॅपिटल्स घेऊन टाका. कॅपिटल्स आणि आउटरला काही तसंच हँगिंग ठेवा. काही करू नका. डोंट डू एनिथिंग विथ दॅट कॅपिटल. कॅपिटलला काही हात लावू नका. कॅपिटल कुठे घेणार आपण? घ्या लायबिलिटीला. मी परत वर आलोय आणि कॅपिटलला ऍड केलं. दोन्ही कॅपिटलला ऍड केलं आणि इनरलाच ठेवले टोटल. नाही सॉरी, ड्रॉइंग आहेत. ड्रॉइंग नेहमी मायनसच होणार. ड्रॉइंग नेहमी मायनस असते. मायनस करून इनरलाच फिगर्स ठेवले. इज दॅट राईट? परफेक्टली राईट. झालं का? बँक ओव्हरड्राफ्ट. लायबिलिटी इनर आउटर. इनर. चला म्हणजे इथंच खाली घेऊया. क्रेडिटर्सच्या खाली बँक ओव्हरड्राफ्ट इनर. बँक ओव्हरड्राफ्ट इनर. बँक ओव्हरड्राफ्ट इनर. एक लाईन बुक करून टाका. तन्वी तू माझ्याबरोबर आहेस का? समजतंय का? यश. चला पुढे जाऊया. पोस्टिंग सगळं संपलेलं आहे. आता आली ऍडजस्टमेंट. चेक करूया. तिचं म्हणणं 50,000. तिचं म्हणणं व्हॅल्यू 50,000 आहे. आता हे कॅल्क्युलेट कसं करायचंय? चला पहिले आधी क्लोजिंग स्टॉक कुठे लिहिणार? क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगला किती आहे? 50,000. शी इज करेक्ट. पण कॅल्क्युलेट कसं केलं? दिस इज अ कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन आहे. कसं कॅल्क्युलेशन केलंय बघा. एवढी वर्किंग नोट. त्यापेक्षा मी काय सांगितलं, डायरेक्ट हा फॉर्म्युला आहे. आता ओव्हर व्हॅल्युएशन आहे का अंडर व्हॅल्युएशन आहे? हे आपण कुठे केलं होतं? ओव्हर व्हॅल्युएशन अंडर व्हॅल्युएशन या सिंगल एंट्री मध्ये. ती कन्सेप्ट आहे ही. इट इज दिस. बघा काय झालंय. कॉस्ट पेक्षा 20% नी ओव्हर व्हॅल्युएशन आहे मार्केट प्राइस. असं जर कळत नसेल तर मी इथे लिहिलंय. मार्केट प्राइस इज कॅल्क्युलेटेड ॲज कॉस्ट प्लस 20%. कसं नीट चेक करूया. अबाऊ 20% अबाऊ इट्स कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस पेक्षा 20% ऍड करून मार्केट प्राइस कॅल्क्युलेट केली. म्हणजे जर मी इफ आय अज्युम कॉस्ट प्राइस इज 100, या 100च्या 20% इज माय मार्कअप. याला मार्कअप म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज मार्कअप. एक मिनिट. याला आपण मार्कअप म्हणलेलं आहे. मग मार्कअप ऍड करून माझे हे काय निघालं? मार्केट प्राइस. सो मार्केट प्राइस किती आहे माझी? 120. ऑलराईट. चला 120 कधी? जेव्हा कॉस्ट प्राइस 100 असेल तेव्हा. सो मग आता मी व्हेन अँड देन करणार. याला प्रपोर्शन्स असं म्हणतात. चला मार्केट प्राइस 120 इज माय मार्केट प्राइस. कधी? जेव्हा कॉस्ट प्राइस इज 100. मग तुम्हाला 60% मार्केट प्राइस दिली आहे का कॉस्ट प्राइस दिली आहे? मार्केट प्राइस. क्लिअरली वाचा. मार्केट प्राइस इज, हे बघा ना, द क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस. मार्केट प्राइस दिलेली आहे. सो अंडर मार्केट प्राइस मी लिहून टाकलं. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन. हे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन. 60,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवाइड बाय 120. फिनिश. काय आला आन्सर? 120. सॉरी 50,000.
120 इज युअर डिनॉमिनेटर. आता बघा ट्रिक काय, हे एवढं सगळं कळणार का तुम्ही? नॉट रिक्वायर्ड. कॉस्ट अँड अबाव आहे, म्हणजे तुम्ही जेवढ्या पर्सेंटनी अबाव आहे ना ते 100 मध्ये ऍड करून टाका आणि ते डिनॉमिनेटरला प्लेस करून टाका आणि 100 नी मल्टिप्लाय करा जी काही फिगर आहे ती. यू विल गेट द आन्सर. त्याची डायरेक्ट तुम्हाला कॉस्ट मिळणार आहे किंवा जी फिगर आहे ती मिळणार. आता बघा मी तुम्हाला ट्रिक दिली इथं. मी हे ऍड का केलं? कारण अबाव आहे. आता मला तुमच्याकडनं हवं आहे. हा बघा मी काय म्हणतोय, मी थोडंसं चेंज करतोय. चेंज काय करतोय नीट चेक करा मी काय म्हणतोय. तुम्हाला किती जणांना हे कळलंय दॅट आय वॉन्ट टू नो. पहिले सगळ्यांना कळलंय का? हे काय केलं मी? कॉस्ट 100% अज्युम केली, 20% कॉस्ट आहे म्हणून ते ऍड केलं, मार्केट प्राइस कॅल्क्युलेट केली आणि वेन अँड देन केलं की मला कॉस्ट मिळते. आणि आता आपल्याला काय करायचं बाय द वे, कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. म्हणून मी तो क्लोजिंग स्टॉक 50,000 नी आणून ठेवलाय. आपला मगाशी क्लोजिंग स्टॉक कुठे गेला? अरे अच्छा इथंच आहे, सॉरी इथंच आहे. क्लोजिंग स्टॉक मी हे बघा, क्लोजिंग स्टॉक इज 50,000. बरोबर समजतं इथपर्यंत? आता बघा मी काय चेंज करतोय. नाव मी बोर्ड आहे. बोर्ड काय करणार? काही नाही, मुलं काय गडबड करतायत, समजतंय की नाही, येतंय की नाही हे चेक करतात. का अबाऊच्या ऐवजी बिलो मी काय लिहिलंय? म्हणजे किती येणार? म्हणजे मी डिवाइड कितीनी करणार आणि मल्टिप्लाय कितीनी करणार? म्हणजे मी मल्टिप्लाय करणार 100 नी आणि डिवाइड करणार, बस दॅट इज अ ट्रिक. बिलो आहे का अबव आहे? बिलो असेल तर 120 डिनॉमिनेटर आणि सॉरी बिलो असेल तर 80 डिनॉमिनेटर आणि अबव असेल तर, कळली ट्रिक? पटकन वर्किंग आउट होते. आणि या सगळं का पाहिजे? कारण टाइम तिथं टाइम. तरी सुद्धा मागच्या वर्षीच्या मुलांना 10 मिनिटं एक्स्ट्रा दिली होती. तुम्हाला देतील असं नाही. डोंट बेग अर्न इट. बेगिंग म्हणजे काय? कटोरा घ्यायचा आणि जायचं बोर्डाकडे, प्लीज आम्हाला एवढं द्या एवढं द्या. आज बोर्ड म्हणते डोंट बेग इट अर्न इट. तेवढा अभ्यास करा, बोर्ड तुम्हाला ऑटोमॅटिक देईल. चलो कमिंग बॅक. काय करायचं आता आपल्याला? व्हॉट वी हॅव टू डू नाउ? क्लोजिंग स्टॉक आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय, राईट? चलो क्लोजिंग स्टॉक. ना त्याचा सेकंड इफेक्ट कुठे टाकणार? असेटला, बॅलन्स शीटला असेटला घेऊन टाका क्लोजिंग स्टॉक. बॅलन्स शीटला असेटला क्लोजिंग स्टॉक. डन. आठवत आहे का क्लोजिंग स्टॉक? नेक्स्ट झालं ना? सगळे माझ्याबरोबर आहात ना? आउटस्टँडिंग हे तुम्ही करायचे. आउटस्टँडिंग प्रोडक्टिव्ह वेजेस. चला तन्वी विल गाइड अस. यस तन्वी बोला काय करू? कशात ऍड करू? प्रोडक्टिव्ह वेजेस. चला धनश्री ते ती काय म्हणते बघ, बरोबर आहे का? प्रोडक्टिव्ह वेजेस मध्ये ऍड करायचं आहे. किती आली आउटरला फिगर? प्रोडक्टिव्ह वेजेसची फिगर सांगा. 11100. ही कुठली फिगर आहे बाबा? 11,100. हा 11,100. तो कॉमा सेपरेट ठेवा, तुम्हाला रीड करता आल्या पाहिजे फिगर्स. नक्की तुम्ही नक्की आहात की करोड्स मधल्या फिगर नाहीये? आणि मी काय सांगतोय बोर्डाला, सगळ्या फिगर्स करोड मध्ये करा. हे नोटबुक पुरायचीच नाही. ते अमाऊंटचे कॉलम केवढे वाढतील असं बोर्ड मला म्हणते. काय मी तरी सुद्धा सांगतो नाही, ते काय ते काही करू देत त्यांना. पण तुम्ही कारण करोडच्या फिगर्स वाचता येत नाहीत आणि सगळं आता करोड्स मध्ये गेलंय. चलो ह्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीला घ्या. लायबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस. ऑन टू द लायबिलिटी साइड. आउटस्टँडिंग वेजेस. डन. मगाशीच आपण कॅल्क्युलेट केलं होतं, बरोबर आहे? मग अरे यावेळेला फिगर लिहायची राहून गेली. इथं फिगर लिहायची राहून गेली आपली, राईट? किती? 2550.
एकदा मी करतोय म्हणून नाही, पण तुम्हाला तो मीटर टाकता येतोय का बघा. ऍटलीस्ट घरी जाऊन तरी बघा आपल्याला मीटर टाकता येतोय की नाही, प्रीपेड काढता येतंय की नाही, आउटस्टँडिंग काढता येतंय की नाही, तो आधी आहे पिरियड का नंतर आहे पिरियड, काय आहे हे सगळं वाचून नुसतं आपलं इथं इथं मी केलं चला आता काय घरी जाऊन करायची गरज नाही. अजिबात असं करू नका. नीट आणि व्हिडिओ आहेतच, जर घरी जाऊन अडकलात तर व्हिडिओ बघा, त्या स्पॉटला आणा. अरे काय टेक्निक्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत यार, अजून काय पाहिजे, आणि तरी तुम्हाला येत नाही. रिडिक्युलस आहे खरंच. अरे मी तुम्हाला माझी आमच्या वेळची सिच्युएशन सांगितली ना, तर लिटरली काही नव्हतं, हे असलं काही नव्हतं आमच्याकडे. एक बुक 5 स्टुडंट आम्ही यूज करायचो, कारण पैसेच नव्हते. मी अकाउंटच्या वेचं म्हणत नाही, इन्कम मी जेव्हा सीए करत होतो तेव्हाची गोष्ट आहे. 300 रुपये त्यावेळी प्राइस आहे, आज सुद्धा त्याची प्राइस 300 रुपये. पण त्यावेळेला 300, आता 300 नाहीये खरं सांगायचं तर, पण म्हणजे एवढी जास्त नाहीये. आय मीन टू से. कोण रे बाबा, पूर्वश सम संपत आला, 10 मिनिटांनी आला असतास तर संपलंच होतं. ऑल राईट. काय कमाल कमाल, खरंच कमाल आहे बाबा. चलो ओके, ऑल राईट, गेट सेटल इन. सो कमिंग बॅक, चला. सो मला सांगायचं हेच आहे की तुम्हाला अजून काय पाहिजे की जेणेकरून तुम्ही अभ्यास करणार आहात. चलो कमिंग बॅक, आपण कुठे आहेत रे. इन्शुरन्स प्रीपेड 2550 चेक करूया, अमाऊंट आपली करेक्ट आहे ना रे. मी पहिले कुठे जाऊ, प्रॉफिट अँड लॉसला जाऊ. इथं आपण ऑलरेडी जागा सोडले. येस, माझं तर 400 आहे. मग 2550 आणले कुठून, काय करायचंय. चला त्यांनी काय म्हणतायत, त्यातला इन्शुरन्स फक्त 1600 आहे. एंटायर 10200 हे रेंट, रेट्स आणि इन्शुरन्सचे 3 मिळून आहेत. आउट ऑफ विच 1600 इज इन्शुरन्स, विच इज आउट ऑफ या इन्शुरन्स 1600 आहे, आणि आउट ऑफ दॅट तो 1 इयरचा इन्शुरन्स आहे, आणि दॅट आउट ऑफ दॅट वी हॅव पेड फॉर 3 मंथ्स. म्हणजे आपलं चुकलंय कुठं कळलं, आणि मी तुम्हाला कंप्लीट गंडवलंय. कोणीही काहीही बोललेलं नाही. काय कळलंय का मी काय केलंय, काय कळलं. इन्शुरन्स 1600 काय कळलं पाहिजे आपल्याला. हो 2550 करेक्ट आहे. हा मी तरी कन्फर्म करायला विचारलं, तुम्ही 2550 करेक्ट आहे का. हे काय आहे 1600 इज दॅट पिरियड ऑफ 1 इयर इन्शुरन्स, आणि त्यातले 3 महिने सॉरी हे 12 मंथ्सचा आहे, आणि त्यातला 3 महिने आपला प्रीपेड आहे. म्हणजे ह्याला 3/12 करायचं आहे. 1/4 4 4 जा 400. राईट, अंडरस्टूड, कळलं. म्हणजे मी खरंच बोर्ड तुमची ना अक्षरशः परीक्षा घेतो की मुलांना किती लक्षात आहे, काय आहे, किती जमतंय आणि काय नाही जमत. चलो सो 400 कसं कॅल्क्युलेट केलं कळलं. 1600 इन्शुरन्स आहे, टोटल 2800 इन्शुरन्स नाही आहे, ते 3 मिळून आहेत, रेंट, रेट्स आणि इन्शुरन्स. त्यातला इन्शुरन्स 1600 आहे, जो वर्षभर पे केलाय, पण त्यातले 3 मंथ्स प्रीपेड आहे. येईल का लक्ष, अशी ऍडजस्टमेंट आली तर करता येईल का. ओके चलो, व्हॉट इज सेकंड इफेक्ट ऑफ दिस, घेऊन जा प्रीपेड इन्शुरन्स. आणि खरं तर म्हणून मी तुम्हाला विचारलं, बरोबर आहे का कॅल्क्युलेशन, बरोबर आहे का कॅल्क्युलेशन. येस, आणि म्हणूनच सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही रीड करत नाही. बोर्ड म्हणते ते बरोबर आहे, आपण रीडच करत नाही. मेंटेन रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 5%. हा हे इझी आहे, दिस इज स्ट्रेट फॉरवर्ड. पहिले एफबीडी आहे, पहिले आपण एफबीडी मायनस करतो, नो एफबीडी, त्यामुळे डायरेक्टली तुम्ही डेटर्सवर 5% कॅल्क्युलेट करू शकता. चला डेटर्सवर 5%, डेटर्स कुठे आहेत, वरती आहेत. चला याच्या 5% किती येणार, 7650 घ्या. आणि आउटरची बिगर आरडीडी चेक कर, लेस न्यू आरडीडी
त्यातनं मायनस करू आणि 1750 हे 1,45,350 1,45,350 7650 1,45,350 डन करेक्ट आहे. चलो मूविंग ऑन पुढे जाऊया. रिझर्व आणि सेकंड इफेक्ट कोण म्हणते लायबिलिटी. मला लायबिलिटी ऐकू आलं. लायबिलिटी नाही कुठे लिहिणार. सॉरी हे झालं. चला घ्या बॅड डेट्स मध्ये ऍड करा आणि आउटरला घेऊन या. बॅड डेट्स मध्ये ऍड आणि आउटरला घेऊन या. तुझा फॉर्मॅट आहे आता फक्त न्यू आरडीटीच्या समोर लिहून टाक. बॅड डेट्सच्या समोर नको, न्यू आरडीटीच्या समोर. तू एफबीडी समोर म्हणून मी तुला सांगतोय ही न्यू आरडीटी आहे, एफबीडी नाही. हा तिथे लिहा आता. हा तिथे लिही आणि मग आपण आउटरला काढू ती. चलो सॉरी. डिप्रिशिएट बिल्डिंग 5%, मशिनरी 10%. ही ऍडजस्टमेंट तुम्ही करायचे. दोन्ही झाले सगळ्यांची. इन्शुअर करा. आणि ओके 1,03,000 चेक करूया. बिल्डिंग 5%, मशिनरी 10%. बिल्डिंग मशिनरी चेक कर. डिप्रिसिएशन मायनस करा. एकात 5%, एकात 10%. इथं तुम्ही पर्सेंट सुद्धा खरं तर लिहिणं एक्सपेक्टेड आहे. हे पर्सेंटेज सुद्धा लिहिणं गरजेचं आहे खरं तर, पण तेवढी जागाच नसते. त्यामुळे ऍटलिस्ट फक्त डिप्रिसिएशन तरी लिहा आणि पूर्ण कंप्लीट. त्यातल्या त्यात डीईपी @of 10%. हा हे पण चालतं. इवन दिस ऑल्सो इज ऍक्सेप्टेबल. डन. सेकंड इफेक्ट कुठं. P&L डेबिट साइड. येस चला P&Lच्या डेबिटला जाऊया आणि डिप्रिसिएशन घेऊन येऊ. आता डिस्क्लोजर द्यावं लागणार. स्पेशल डिस्क्लोजर द्यावं लागेल. 2 डिप्रिसिएशन्स आहेत. सो स्पेशल डिस्क्लोजर पाहिजे. डन. Goods costing rupees 2,500 were distributed as a free sample for which no record has been made. हाँ बोल वल्लरी. ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय लिहू. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर डिस्ट्रीब्युटेड. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड नुसतं नंबर. चला नुसतं बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल कंप्लीट पाहिजे. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल कुठे टाकू. ट्रेडिंगची क्रेडिट साइड घ्या. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल कंप्लीट करा. कंप्लीट एंटायर अमाऊंट हे एंटायर हे इन्फॉर्मेशन. डन. सेकंड इफेक्ट कुठे टाकू आयुष. काय लिहिणार. P&Lच्या डेबिटला 2 ॲडव्हर्टाइजमेंट. चला P&Lच्या डेबिटला 2 ॲडव्हर्टाइजमेंट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 ॲडव्हर्टाइजमेंट. डन. व्हॉट एल्स. अजून काय राहिलंय. 6 months इंटरेस्ट इज ड्यू. चला इंटरेस्ट ड्यू आहे 6 monthsचं. काय करूया. मगाशीच आपण डिस्कस केलं की किती वेळा करणार आहे की नाही. पहिले काय करायचंय. ओव्हरड्राफ्ट मध्ये ऍड. ओव्हरड्राफ्ट मध्ये ऍड. चला बँक बॅलन्स शीट मध्ये आलो मी. इथं माझं ओव्हरड्राफ्ट आहे. ओव्हरड्राफ्ट मध्ये ऍड करा. ऍड इंटरेस्ट. आउटरला घेऊन या. ओव्हरड्राफ्ट मध्ये इंटू ओव्हरड्राफ्ट इंटरेस्ट ऍड करा.
आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला, प्रॉफिट अँड लॉसला कुठे टाकू? इंटरेस्ट ऑलरेडी आहे नाही, असतं तर आपण पोस्ट केलं असतं. चला खाली टू इंटरेस्ट म्हणजे एंटायर इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, मी इथं सुद्धा तुमची टेस्ट घेणार आहे. तुम्ही ऑलरेडी चेक करता का नाही, हे सगळे पार्ट्स तुम्ही चेक करता का नाही, ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रॉफिट ट्रायल बॅलन्सला इंटरेस्ट आहे का नाही, हे तुम्हाला चेक करायचं आहे. सेकंड चॅप्टर पासून जो एनपीसीचा आहे, ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स ऑन होणार आहेत, ज्या तुम्हाला आत्ता. आणि एनपीसीला बोर्ड तुम्हाला सोडणार नाही, फायनल अकाउंट तुम्हाला डील देणार. चला ठीक आहे, सोपा मुलं आहेत, बाळ आहेत, जरा राहून दे. एनपीसीला तसलं काही चालणार नाही. एनपीसीच आपल्याला मेन टॉपला करायचं. एनपीसीचे सम ज्याचा स्कोर एनपीसीचा अबाउ 9, त्याचे चान्सेस खूप जास्त आहेत की तो अबाउ 95 वर जाऊ शकतो. बोला जीपी सांगायचंय तिला. यस, जीपीला पोचलो आपण. बघा ती जीपीला पोचली. चला बाकीच्यांचं काय, सगळ्यांनी काढलेत, क्या बात आहे. चला बाकीचे काय करतायत, कहाणी ऐकतायत. हा बोला. यस जीपी 1,126,200. इज दॅट करेक्ट? नाही बाबा, हा गडबड होतीये वैष्णवी, अजून प्रॅक्टिस करायला हवी. बघा एवढं करून सुद्धा अजून प्रॅक्टिस करणं आहेच. हा बोल. 98 श्रावणी 98,400 सही. हा प्रार्थना किती? 98,400. हे वल्लरी किती काढायचं आहे? स्नेहा चला चेक करूया. काही दिसतच नाही माझा. टोटल चेक करा. 4,20,300. काय ग मग कसं काय चुकतंय ग? हा 97,200. 98 पण नाही. काय कॅल्क्युलेशन्स करताय मला, म्हणून ना तुमच्या कॅल्क्युलेशनवर विश्वासच बसत नाही. काय काय रे बाबा? हा तो लाईट लाव, तिथं लाईट आहे, ते बहुतेक लाईट मुळे दिसत नाहीये. काय कॅल्क्युलेशन्स करताय? हा 97. ऑल राईट. चला पुढे कुठे जाणार तो घेऊन? प्रॉफिट लॉसला घेऊन या. बाय ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट काढा. आता ती डेअरिंगच करत नाही. नको भानगडच नको. चुकलं तर बिंदास, चुकलं तर चुकलं, काय होत नाही. काय आहे रेशो? हा रेशो चेक करायचा राहिला की बरोबर. वैष्णवी बरोबर, ती बरोबर लक्ष असतं वैष्णवी. या अशा गोष्टी वैष्णवीच सांगा. बघ वैष्णवी, रेशो आहे का? मग अशा वेळेला काय करतो आपण? 1:1. 1:1 म्हणजे काय? इज इक्वल टू 2. हा 2 इथे येणार. 1/2. येस चला करा. मुळात आधी एनपी काढा. किती एनपी आहे वैष्णवी? काय एनपी करते? सही. जीपी तरी झाला का आयुष का? हा जीपी किती आहे ग? हा मी काय बोललेलं नाही, काय बोललेलं नाही. हा आदित्य ऑफलाईन बोला. साहिल बाय द वे. पूर्वश आवाज येतोय का? म्हणजे किती 1000 ग? उद्यापासून
मॉर्निंग आपला परत नॉर्मल क्लास आहे, कॉमन क्लास आहे, पण 8:30 ला क्लास आहे उद्यापासून. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स 8:30 इन द मॉर्निंग. येस, 8:30 to 10. अरे नेक्स्ट वीक पासून तर झालं आपलं तर स्प्लिटचा टाइम आला. आता बाळा आता स्प्लिटचं टाइम आलं, जून आला, आता कॉलेज सुरू होतील तुमचे. आता ऑलमोस्ट दिस इज आवर थर्ड वीक विच वी हॅव स्टार्टेड नाउ. फोर्थ वीक, सॉरी 3 वीक्स झाले. चला घ्या पटापट. 43,320 त्याचं डिवायडेशन पण मी करून दिलंय तुम्हाला. त्याचं पुढे काय करणार, बॅलन्स शीटला घेऊन जा. बॅलन्स शीट मध्ये ऍड नेट प्रॉफिट, ऍड नेट प्रॉफिट. आणि बॅलन्स शीटची टोटल आता मी देतोय, घरी जाऊन चेक करा. 3 लाख. व्हेरी गुड सर. अरे 6-7 माय गॉड, फुकट जास्त वेळ घालवला आपण. उगाच तेवढा नाही हा सम. दिस सम डझंट डिझर्व्स टू बी सो मच सो लॉंग. बरोबर आहे, बरोबर. पण तरी सुद्धा 25 मिनिट्स मध्ये व्हायला हवा होता. ऑलराइट, चलो लेट अस स्टॉप हियर अँड वी विल स्टार्ट विथ एसपी. टोटलिंगला सगळ्यात जास्त वेळ जातो, तिचं म्हणणं आहे, तिचं अनालिसिस आहे. टॅली झालं. चलो स्टॉप करूया आणि एसपी स्टार्ट करूया. तुम्ही दोघं फक्त, तुम्हाला दोघांना फक्त प्रॉब्लेम येईल. तुम्ही दोघं आता जिथं आहे, ज्या स्टेजला आहे त्या स्टेज पासून पिकअप करा आणि उद्या आपण इको करू परत. बोला. त्या ऍडजस्टमेंट बद्दलच बोलतोय मी मगाशी, की तुम्ही फक्त रीड करायचंय. मग खरं काय असायला नाही पाहिजे डाऊट. तेच सांगतो मी, नाही सांगणार. मी सांगणार नाहीये ही ऍडजस्टमेंट. ही ऍडजस्टमेंट मी सांगणार नाहीये. तुम्ही घरी ट्राय करा. चलो लेट अस स्टार्ट. तुम्ही नीट वाचा, ते वाचत नाही तुम्ही. यू आर नॉट रीडिंग इट प्रॉपरली. हाच तर चेस्ट आहे तुमची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सबमिट कर बाळा. तू ये रे, तिथे येशील तू. डोंट वरी. तू जेव्हा अडकशील ना तेव्हा तुला पण रिअलाइज होणार आहे कुठला आहे ते. कुठं म्हणजे तू कालचा होमवर्क, परवाचा होमवर्क वगैरे कर, म्हणजे तुला येईल बघ. तू ते म्हणतायत 1,60,000. मग कुठे काय आहे, मग काहीच प्रॉब्लेम नाही. मग झालं की. चलो चला, आपल्याला आपण फिक्स कॅपिटल म्हणते, नेचर ऑफ फिक्स कॅपिटल. आपण फिक्स कॅपिटल वगैरे सगळं केलं. फॅक्टर्स अफेक्टिंग पण केले फिक्स कॅपिटलचे. वेर आर वी, त्यातले कितपर्यंत पोहोचलो आपण. अप टू व्हॉट वी हॅव कंप्लीटेड. डायरेक्टली वर्किंग कॅपिटल वर पोहोचलो. येस, ऍक्विजिशन ऑफ असेट्स आपण केलंय. नॅन ट्रेंड्स इन इकॉनॉमी पण केलं. पॉप्युलेशन ट्रेंड आणि कन्झ्युमर प्रेफरन्स आणि कॉम्पिटिटिव्ह फॅक्टर. बापरे, 12 पॉइंट्स तुम्हाला देऊन ठेवले. बच्चे की जान ले रे यार. काही नाही, कुछ नाही. बच्चे की जान लेना है, लेंगे. ते काही ऐकणार नाही, ते करावं लागणार.
बच्चे की जान बीन कुछ नाही, काही नाही आहे. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. तुम्ही काय करायचं आहे, त्यांनी काल कसं काम केलं, त्यांनी एक वर्ड सांगितला, केलं बघितलं, तुम्हाला माहित नाही. हे जे आता तुम्ही जे पिक्चर बघतायत ना, तिथं वरती जो बॅनर लावलाय, ते 5 जण इथं होते, 2 जण ऑनलाईन होत्या दोघी आणि बाकीचे इथं होते. त्यांचं म्हणणं काय की एक कसं लक्षात ठेवायचं, तर एक वर्ड बनवा, काहीतरी अल्गोरिदम बनवा त्याचा, आणि तो करायचा प्रयत्न करा, ऍक्शन्स करा. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही काय आहात, तुम्ही काय आहात ते पहिले अंडरस्टँड करा. काय आहात म्हणजे काय, हा काय क्वेश्चन आहे, काय आहात म्हणजे तुम्हाला कसं लक्षात राहतं, तुम्हाला चालून अभ्यास करताना लक्षात राहतो का, ऐकल्यानंतर लक्षात राहतं का, बघितल्यानंतर लक्षात राहतं का, रीड केल्यानंतर लक्षात राहतं, हे तुम्ही शोधून काढायचं आहे. म्हणजे काही व्हिज्युअल असतात, काही ऑडिओ असतात, ऑडिओ म्हणजे ज्यांना ऐकलं की बरोबर लक्षात राहतं. कॅनेस्टिक असतात, म्हणजे जे चालून बिलून करतात, ते एका जागी बसू शकत नाही, हरकत नाही, हात बीत करतात, हात करायचे अशा हातवर एक ते असं ना लँग्वेज, कुणाची ती लँग्वेज, ज्याच्या मुके बहिरे असतात त्यांची लँग्वेज, हा तशी पण चालेल. डू म्हणून मी म्हणतोय साम दाम दंड भेद सगळं वापरा, पण ते यायलाच पाहिजे, हे यायलाच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा नाही, काय करायचं, तुमच्या पॅड्स वरती चिठ्ठ्या, हा ते साम दाम दंड भेद नाही बरं का, हा तसलं काय नाही करायचं, अजिबात नाही. सगळ्यात पहिली कंप्लेंट मीच करीन तुमची, अजिबात नाही, नो. पण हे असे ऑल 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 जेवढे पॉसिबिलिटीज आहेत ना आपल्याला, त्या सगळ्या वापरूया. बघा, याचा एक असं काहीतरी तयार करा वर्ड, तो तिथे लिहून ठेवा, आणि ज्याचं त्यानीच करावं लागेल. माझा वर्ड मी तुम्हाला देऊ शकतो, पण त्याचा यूज होणार नाही. आम्ही करून पण बघितलंय हे, आम्ही रेडीमेड वर्ड सुद्धा मुलांना दिले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण ते कोडिंग माझ्या डोक्यात झालंय. तसं कोडिंग तुमच्या डोक्यात तुम्हीच व्हायला पाहिजे, तुम्हीच करावं लागणार. स्वर्ग हे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तुम्हाला मरावं लागेल, खपावं लागेल, त्याच्यासाठी काम करावं लागेल, म्हणजे ते मिळेल. चला, कमिंग बॅक, शेवटचे 2 संपून टाकू. 12 क्वेश्चन. आता परत वर्किंग कॅपिटलचे पण एवढेच पॉइंट्स आहेत, त्यामुळे मी म्हणतोय की थोडं काम करावं लागेल. पण लेट मी टेल यू अँड लेट मी रिमाइंड यू की दिस इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट. तुम्ही अतिशय सोपं आहे. आपण कसं केलं होतं, धिस आणि दॅट केलं होतं, आठवतं काय, धिस आणि दॅट कसं केलं होतं, नेचर ऑफ बिझनेस, धिस आणि दॅट. काय होतं नेचर ऑफ बिझनेस, धिस अँड दॅट, काही नाही सर, एक रविवार मध्ये आला, संपलं सगळं, खतम, मस्त आम्ही मजा बिजा केली, सगळं वॉशआउट झालं. काय केलं होतं, धिस अँड दॅट. प्रार्थना आता होती का नव्हती, नव्हतीच पासून सुरुवात करते ती, काय बोला बाकीच्यांनी. अरे धिस अँड दॅट काय होतं बाबा नो, मला सांगा. फॅक्टर्स अफेक्टिंग नेचर ऑफ बिझनेस आहे का नाही, आहे ना नेचर ऑफ बिझनेस. मग काय, कुठल्या 2 प्रकारचे नेचर ऑफ बिझनेस आहेत, कुठले 2 डिस्कस केले होते, इंटरनल एक्सटर्नल, हा नेचर ऑफ बिझनेस आहे. अरे मनाला येईल ते सांगू नका, तिथं आहे ते सांगा. ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग, दिस इज नेचर. स्कोप काय आहे बघा, स्कोप ऑफ बिझनेस आहे की नाही. ट्रेंड इन इकॉनॉमी आत्ताच झाला, इंटरनॅशनल काय म्हणूया सिच्युएशन, काय डिस्कस केलं होतं, दिस आणि दॅट म्हणजे काय, कधी लागणार. अरे इंटरनॅशनल सिच्युएशन मध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये रिसेशन असेल तर फिक्स कॅपिटल जास्त लागणार का कमी लागणार, कमी लागणार, कारण कमी पैशात तुम्हाला फिक्स असेल मिळते. आणि जर बूम असेल तर सिमिलरली ट्रेंड इन इकॉनॉमी, तुमच्या इकॉनॉमीमध्ये काय आहे, सेम थिंग. पण त्यात नेचर ऑफ इकॉनॉमी मध्ये आपण काय थोडासा स्लाइड चेंज केला. काय सांगितलं मी नेचर ऑफ इकॉनॉमी बद्दल, ट्रेंड इन इकॉनॉमी काय चेंज करायचंय, अपवर्ड आणि डाऊनवर्ड. ते तुम्ही वर्ड त्यावेळेला मार्क लिहिले असतील ना, तर दीज आर मेमरी बुस्टर्स. फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, अपवर्ड डाऊनवर्ड. अपवर्ड असेल तर काय, फिक्स कॅपिटल जास्त, आणि डाऊनवर्ड असेल तर फिक्स कॅपिटल कमी. सो इझी यार, व्हेरी व्हेरी इझी. पण काय कोणीही काही लिहून ठेवत नाही, काही नाही तर पुस्तकं चाललेली नाही का बाबा, अजून बाजारात आहेत का, हा
इथं दाखवतो पण ऍटलिस्ट नोटबुक मध्ये राईट डाऊन कर. सी हेच मेन पॉइंट्स आहेत जे मी तुम्हाला सांगतोय ना, ते तुम्ही मार्क करा, राईट डाऊन करा. नोटबुक मध्ये नोट्स काढणं म्हणजे याला नोट्स काढणं म्हणतात, जे तुम्हाला मेमरी बुस्टरचं काम करणार आहे पुढे. नेक्स्ट, आणि हे सारखं सारखं आपण नाही करू शकणार आहोत. एवढा सिलेबस आपण डोक्यावर घेऊन चाललोय. कन्झ्युमर प्रेफरन्सेस, कन्झ्युमरचा प्रेफरन्स कशाला आहे त्यावर सुद्धा फिक्स कॅपिटलचे रिक्वायरमेंट डिपेंड आहे. कसं रीड करूया. ईशा. For example, mobile phone manufacturers as well as mobile network providers. ज्यांना मोबाईलला डिमांड खूप जास्त आहे, मग मोबाईलला डिमांड जास्त असेल तर तुम्हाला तेवढ्या जास्त मोबाईल प्रोड्यूस करायला लागतील. मग परहॅप्स एखादं मशीन कमी पडेल, मग अजून एक मशीन टाकावं लागेल मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगसाठी. म्हणजे मशीन ऍडिशनल आलं म्हणजे फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट जास्त. म्हणून कन्झ्युमर प्रेफरन्स ज्या गोष्टींना जास्त त्या गोष्टींना फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट जास्त, आणि ज्यांना कन्झ्युमरचे प्रेफरन्स कमी त्यांना फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट कमी. आता कुठे मार्क कसं करून ठेवताय बघा. मार्क करून म्हणून मी तुम्हाला म्हणतो धिस आणि दॅट. हा एंटायर चॅप्टर तुम्हाला धिस आणि दॅट अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे की मी आन्सर कसं लिहिणार आहे, धिस ऑर दॅट. लिहिण्याची पद्धत मी कसं करतो अभ्यास, मी असा अभ्यास करतो. कारण मला एवढं सगळं करायचं आहे, ह्याचं बॉदरेशन मी अजिबात घेतच नाही. मुलांची सगळ्यात पहिलं झालं पळायला सुरुवात, केवढं आहे सर, अरे काय केवढं आहे, काही नाहीये एवढं. तुम्ही जर नीट करायला घेतलात ना काही नाहीये. नंतर कॉम्पिटेटिव्ह फॅक्टर. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे कॉम्पिटिशन. येस, आता कॉम्पिटिशन असेल, कंटिन्यू करी. Competitive factor. This factor is prime element in decision making regarding fixed capital requirements. If one of the competitors shift to automation, the other companies in the same line of activity will be Compelled to follow that competitor. चला एक आता बघा, तुमच्या कॉम्पिटिटरनी अल्ट्रा मॉडर्न मशिनरी घेतली म्हणजे त्याचं प्रोडक्शनचा स्पीड वाढणार, त्याची प्रोडक्शनची क्वालिटी वाढणार. मग तुम्हाला काय करावं लागेल, जाऊन द्या सगळं मार्केट त्याच्याकडे. मग काय करणार तुम्ही, आम्ही पण घेतो जशाच तसं. पण मग घेतो म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला काय लागेल, फिक्स कॅपिटल लागेल, एक्स्ट्रा पैसे लागतील, कॅपिटल आणावं लागेल. म्हणजे कधी कधी कॉम्पिटेटिव्ह म्हणजे तुम्हाला खरं तर तुम्हाला करायचं नाहीये पण ते कंपेअर होतं. कॉम्पिटिटरनी केलं तर तुम्हाला करावं लागतं, म्हणून त्याला कॉम्पिटेटिव्ह फॅक्टर म्हणतात. इट्स नॉट बिकॉज ऑफ यू बट बिकॉज ऑफ युअर कॉम्पिटिटर. यू हॅव टू गेट इन टू दॅट. तुम्हाला ती मशिनरी आणावी लागेल, इन्स्टॉल करावी लागेल. लेटेस्ट जी मशिनरी तो वापरतोय, कॉम्पिटिटर वापरतोय, तेवढं सगळं तुम्हाला करावं लागेल. तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा मोटोरोला मोबाईल आहे आणि दुसऱ्याचा MI आहे, MIने काहीतरी नवीन फीचर टाकलं, तुम्हाला कंपल्सरी आहे टाकायला. नाही तर काय होणार आहे, लगेच कस्टमर्स ते MIचे मोटोरोला कोणी घेणार नाही, MIचे घेतील अशी तुम्हाला भीती वाटते, त्या प्रोड्युसरला भीती वाटते. म्हणून आपल्याला मार्केटमध्ये सस्टेन करण्यासाठी सर्टन थिंग्स वी हॅव टू डू. मग त्यासाठी आपल्याला काय लागणार, फिक्स कॅपिटल जास्त लागणार, फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट जास्त. नेक्स्ट, आता कन्सेप्ट आहे कॅपिटल रिक्वायरमेंट्स मधली वर्किंग कॅपिटल. वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस. व्हॉट इज मीन बाय वर्किंग कॅपिटल. चला फिक्स कॅपिटलची डेफिनेशन सांगा मला. व्हॉट इज मीन बाय फिक्स कॅपिटल. चला ऑनलाईनला नुसते ऐकायला नाही येत तुम्ही, तिथं बोलायचंय. फॉर ऍक्विजिशन ऑफ अ फिक्स असेट. हा बोल. येस, कॅपिटल विच इज रिक्वायर्ड. परफेक्ट. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ फिक्स असेट. म्हणजेच फिक्स असेट हे फिक्स कॅपिटल म्हणजे काय, मशिनरी, फर्निचर, प्लांट हे सगळं घेण्यासाठी लागणारी मनी. आणि कोण आहे तो ज्यांनी डेफिनेशन दिले फिक्स कॅपिटलची, हेनरीची डेफिनेशन आहे, हेनरी हॉगलँड त्यांची डेफिनेशन आहे. चला डेफिनेशन छोट्या छोट्या आहेत, एक एक वर्ड एक एक सेंटेन्सच्या आहेत, त्या मार्क करा आणि ते यूज करा. चला डेफिनेशन नाही तर एवढं मेन तर करा. मला सांगा फिक्स कॅपिटल हे कधी लागतं. बघा मी तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं सांगतोय. एस्टॅब्लिशमेंट जेव्हा नवीन होते
एखादी कंपनी जेव्हा एस्टॅब्लिश होते तेव्हा फिक्स कॅपिटल लागतं. मग याचा अर्थ असा आहे का की एस्टॅब्लिश जी कंपनी तिला लागतच नाही का? कशासाठी लागतं? रिप्लेस करायला, एक्सपान्शन करायला, डायव्हर्सिफिकेशन करायला, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायला, आणि अजून ती म्हणते तसं मॉडिफिकेशन काही करायचे असेल तर या सगळ्याला काय पाहिजे? फिक्स कॅपिटल लागेल. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात 4 पॉइंट सांगितले बघा फिक्स कॅपिटलचे. तुम्हाला जर कळले असतील तर फिक्स कॅपिटल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहिता येते का? सेकंडली एक्झाम्पल्स काय आहेत असेटची ते पण त्याच्यात लिहायचे तुम्हाला. शिवाय फिक्स कॅपिटल कधी लागतं? एस्टॅब्लिशमेंटवर जेव्हा नवीन होते तेव्हा. याचा अर्थ जेव्हा जुनी असते तिला लागत नाही का? हे स्वतःला क्वेश्चन विचारायचे तुम्ही. लगेच एक लिंक तयार होते आणि परमनंट तुमच्या डोक्यात राहील. तुम्हाला कोणीही फिक्स कॅपिटल कधीही विचारू देत. बघा ना, मला कशाला वाचायला लागतंय, असं कसं काय झालं, पॉसिबल कसं आहे? दिस इज अ वे. मी काय रोज पुस्तकं पाठ करत बसू? शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे. कुणाला शक्य नाही ते. दिस इज अ वे टू रिमेंबर. मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न हे करतोय. चला आता वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय वर्किंग कॅपिटल? वल्लरी डिस्कस झालंय. हा श्रावणी, तिच्याकडे बघून लोक तुझ्याकडे येणार आहे ही वेळ. अरे घरी जाऊन करता काय? हा हा बोल. डे टू डे ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करण्यासाठी जी अमाऊंट लागते त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं. कशाचं एक्झाम्पल दिलं होतं? की हे जे आता मध्यंतरी कोविडचा पिरियड होता, त्या कोविडचा पिरियड लोकांनी कसा सर्व्हाइव्ह करून घेतलाय? बिकॉज ऑफ वर्किंग कॅपिटल. 3-3 महिने एकही पैसा नसताना कसे काय पगार झाले लोकांचे? इज बिकॉज ऑफ वर्किंग कॅपिटल. जे लोक म्हणजे थोडक्यात वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, जे तिने म्हटलं ते की डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी, डे टू डे ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करण्यासाठी बिझनेसला जेवढे पैसे लागतात त्याला वर्किंग कॅपिटल म्हणणार. चला आता वर्किंग कॅपिटलचे 2 पार्ट्स आहेत. एक ग्रॉस वर्किंग कॅपिटल, दुसरा नेट वर्किंग कॅपिटल. परत 2 डेफिनेशन्स आहेत. आधी पहिले कन्सेप्ट समजून घेऊया. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, आणि या कम्प्लीट वर्किंग कॅपिटलवर 4 मार्काचा क्वेश्चन सेट होतो. एंटायर वर्किंग कॅपिटल 4 मार्क. त्याच्यावर जस्टिफाय पण येणार, त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन पण येणार. खूप महत्वाचा पार्ट आहे वर्किंग कॅपिटल. आपल्याला प्रत्येकाला हा माहिती पाहिजे. चला काय म्हणतोय मी आता, डे टू डे ऍक्टिव्हिटी थांबा. आधी मी थोडस हे आधी आपण डिस्कस करूया. डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी काय काय लागतं बघा. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही फायनान्स मॅनेजर आहात एका कंपनीचे आणि तुम्हाला असं सांगितलंय आमच्याकडे पुढचे 3 महिने एक पैसा आम्हाला जमवून कलेक्ट करता येणार नाहीये. यू हॅव टू रन दॅट एंटायर कंपनी फॉर नेक्स्ट 3 months विदाउट अर्निंग अ सिंगल मनी. काय काय विचार करावा लागेल रोज काय ऍक्टिव्हिटी काय असतात कंपनीमध्ये? डे टू डे ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? सगळ्यात पहिलं काय करावं लागेल? तुम्हाला खर्च एक्सपेन्सेस करावे लागतील. डे टू डे म्हणजे काय? ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे काय? सॅलरीज कराव्या लागतील, मंथ एंडला करावे लागतील. रोज नाही करा, रोज कशा करणार? मग चांदीच होईल सॅलरीज एम्प्लॉईजची. अशी कंपनी सांगाच मला की जिथे रोज सॅलरी होते. मंथली पण आपण असं म्हणूया, चला मंथली ऍक्टिव्हिटी सॅलरी करावी लागेल. येस, एम्प्लॉईजचे पेमेंट्स करावे लागतील. शिवाय ऑफिस चालवण्यासाठी, ऑफिस मेंटेन करण्यासाठी त्यांना रोजचा एक चहा आणि नाश्ता, मोस्टली IT कंपन्यांचे लाड असतात, तिथे जेवण बिवण सगळं देतात. पण बाकीच्या कंपन्या काय फक्त चहा देतात. मग चला मिनिमम चहा तर द्यायला लागेल. शिवाय एखादा गेस्ट आला त्याला चहा पाजा. इलेक्ट्रिसिटी, ऑफिस मेंटेन करायचंय, इलेक्ट्रिसिटी लागणार. म्हणजे हा सगळा खर्च हा जो ऑफिस मेंटेनन्स आहे तो करावा लागेल. अजून काय करावं लागेल? स्टेशनरी. अजून मॅन्युफॅक्चरिंग असेल तर प्रोडक्शन तर तुमचं नाही स्टॉप व्हायला पाहिजे. मग स्टॉप व्हायचं नसेल तर तुम्हाला काय लागेल मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी? रॉ मटेरियल घेण्यासाठी लेबर लागेल. मग या सगळ्यांना पहिले ऍटलिस्ट काही पिरियड नंतर पेमेंट करावं लागेल. म्हणजे बघा आपल्याला काय करावं लागेल. एक मी काय करतो आयडिया, किती 3 महिन्याचा मला स्टॉक सांगा किती लागेल. तुम्ही 3 महिन्यात प्रोडक्शन करताय,
चला मी एकदाच एक मस्त भरून टाकतो अख्खा माझा काय म्हणूया आपण, तुम्ही घरी कसं फ्रीज भरून ठेवता, चालून देत आई कशात बाहेर जाणार असेल तर काय करते, सगळं फ्रीज भरून ठेवते आणि 10 दिवस आई गायब. म्हणजे तुम्ही काय मस्त माझ्या 10 दिवस फ्रीज मध्ये सगळं ठेवलेलं आहे. तशी कन्सेप्ट माझं स्टोअर्स म्हणजे रॉ मटेरियल, मला 3 महिने प्रोडक्शनसाठी काय काय लागणार ते मी सगळं स्टोअर मध्ये भरून टाकतो. 3 महिने मला बाहेर जायची गरज नाही, कुठे कॉल करायची गरज नाही, कोणाला काही बोलवायची गरज नाही. पण हे करण्यासाठी म्हणजे थोडक्यात मी काय केलं, माझा स्टॉक काय करून टाकला, फुल करून टाकला 3 महिन्याचा. पहिला पार्ट कळला. अजून काय करावं लागेल आता आपण बघा, मी काय सांगतोय तुम्हाला थोडी आयडिया आली आहे आपण काय करणार आहोत. एक्झॅक्टली तेच आपल्याला वर्किंग नोट म्हणून करायचंय, हे वर्किंग कॅपिटल म्हणून करायचंय. येस, रीड करूया. ॲडिक्युएट स्टॉक मटेरियल म्हणजे 3 महिने मला जेवढा स्टॉक लागेल तेवढा मी स्टॉक करून टाकला. शिवाय रॉ मटेरियलचा स्टॉक, फिनिश गुड्सचा स्टॉक आणि वर्क इन प्रोग्रेसचा पण स्टॉक, असे क्लोजिंग स्टॉक आपण मेंटेन करणार आहोत. ही पहिली रिक्वायरमेंट आहे वर्किंग कॅपिटलची. टू बी एबल टू मेंटेन स्टॉक, त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, वर्किंग कॅपिटल. एक सर्टन लेवलचा क्लोजिंग स्टॉक मेंटेन करायचा असेल तर तेवढं प्रोडक्शन व्हायला पाहिजे, तेवढं प्रोडक्शन विदाउट एनी मनी करायला हवं, म्हणून आपल्याला वर्किंग कॅपिटल लागेल. म्हणजे पहिले आपल्याला प्रोडक्ट करावं लागेल, हे काय म्हणूया आपण की प्रोजेक्ट करावं लागेल. काय प्रोजेक्ट करावं लागेल की मला 3 महिन्याचा स्टॉक किती मेंटेन करायचा, रॉ मटेरियलचा पण आणि फिनिश गुड्सचा पण. सेल पण इफेक्ट नाही होता कामा, प्रोडक्शन तर नाहीच नाही, शिवाय सेल पण. म्हणजे मला दोन्ही स्टॉक्स मेंटेन करावे लागतील, रॉ मटेरियलचा आणि फिनिश गुड्सचा. कंटिन्यू. सो इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस गुड्स सोल्ड इन कॅश और ऑन क्रेडिट, दोन्हीवर सोल्ड होणार आहे. जी कॅश तुम्हाला मिळणार आहे ती मिळणारच आहे, पण ती मेंटेन करता आली पाहिजे ना, तुमच्या सेलला काय ते गेलं तर पाहिजे तिथं, म्हणून वर्किंग कॅपिटल पाहिजे. नेक्स्ट, फेच. चला तुम्ही सेल कसा करता, कॅश आणि क्रेडिट. क्रेडिटचे पैसे तुम्हाला लगेच मिळतात नाही, पण कॅशचे पैसे लगेच मिळतात. सपोज सगळ्याचं सगळं क्रेडिट असेल तर मग तर 2-2, 3-3 महिन्याने तुम्हाला पैसेच मिळणार नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलंय की ही वर्किंग नोटची कन्सेप्ट, वर्किंग कॅपिटलची कन्सेप्ट इज दिस. चला मी पटकन मुव्हिंग ऑन करतो. बघा मला काय म्हणायचंय, व्हॉट आय वॉन्ट. बघा मला काय म्हणायचंय, बिल्टअप इन्व्हेंटरीज. म्हणजे मला वर्किंग कॅपिटल कशासाठी लागतं, तर इन्व्हेंटरी बिल्टअप करण्यासाठी. दुसरं काय, फायनान्सिंग रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे काय, डेटर्सला आपण जो माल क्रेडिटवर विकलाय त्याचे पैसे येण्यापुरतं तर आपण गेलं पाहिजे का नाही. तुम्हाला एकदा माल विकला, तुम्ही 1 कोटीचं इन्व्हॉइस केलं, पण तो काय म्हणते, मी तुला 3 महिन्यांनी पैसे देईन. आणि 3 महिने तुम्ही सर्वाइव्ह तर केलं पाहिजे, त्यासाठी वर्किंग कॅपिटल पाहिजे. ते 3 महिन्याची सायकल पुढे गेली पाहिजे, म्हणजे मग तुम्ही 1 कोटी मिळाले. येस, अरे इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक्स, इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक्स. क्लोजिंग स्टॉक आता जो आपण डिस्कस केला तो त्याला इन्व्हेंटरी असं म्हणतात. आणि लास्ट डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. म्हणजे मला असं म्हणायचंय, आय वॉन्ट टू से लाईक दिस की मला वर्किंग कॅपिटल कशासाठी लागतंय, आय एम रिक्वायरिंग वर्किंग कॅपिटल फॉर दिस. या 3 गोष्टींसाठी आपल्याला काय लागतं, जे पैसे लागतात त्याला वर्किंग कॅपिटल असं म्हणतायत. सो वर्किंग कॅपिटल तुम्ही कसं देणार, द अमाऊंट, डे टू डे नुसतं लिहायचं नाहीये, तो पहिलं सेंटेन्स आहे. सो द अमाऊंट रिक्वायर्ड फॉर बिल्डिंग अप इन्व्हेंटरी, द अमाऊंट रिक्वायरिंग फॉर फायनान्सिंग रिसिवेबल्स अँड डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी जी अमाऊंट लागते, या तिघांची टोटल म्हणजे माझं वर्किंग कॅपिटल. चला आता ह्या परत 2 पार्ट्स, एक ग्रॉस वर्किंग कॅपिटल आणि सेकंड नेट वर्किंग कॅपिटल. मी काय म्हणतोय चेक करूया. वर्किंग कॅपिटल, आता गेस्टनबर्गने एक डेफिनेशन सिंपल देऊन टाकली.
वर्किंग कॅपिटल मीन्स एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी. ही पहिली डेफिनेशन आहे. दिस इज अ फर्स्ट डेफिनेशन, मार्क करून ठेवा. ही लिहायचीच आहे आपल्याला. वर्किंग कॅपिटल एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी. सेकंड डेफिनेशन नेट वर्किंग कॅपिटल. ही आहे कोण, कुणाची डेफिनेशन आहे? त्यांचीच आहे. येस येस. चला काय म्हणतात गेस्टेनबर्ग, काय म्हणतात? ही काय आहे? नेट वर्किंग नोट. पण ही जी डेफिनेशन आहे ही खरं तर नेट वर्किंग कॅपिटलची डेफिनेशन आहे, वर्किंग कॅपिटलची डेफिनेशन नाही. चलो, पण यू कॅन यूज दिस ॲज अ डेफिनेशन ऑफ वर्किंग कॅपिटल. बरं का, यू कॅन यूज दिस वर्किंग डेफिनेशन ऑफ अ हे नेट वर्किंग कॅपिटल जरी असली ना तरी यू कॅन. नॉर्मली वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी. आता JS मिलची डेफिनेशन आहे, ती आहे ग्रॉस वर्किंग कॅपिटलची. टोटल ऑफ करंट असेट इज कॉल्ड ॲज ग्रॉस वर्किंग कॅपिटल. सो नेट वर्किंग कॅपिटल, ग्रॉस वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटल आणि त्याचे 2-3 पार्ट्स. वर्किंग कॅपिटलची कन्सेप्ट कळले, काय काय लिहायला हवाय कळलंय. ह्या दोन्ही ती नावासकट गेस्टेनबर्ग, JS मिलची कुठली डेफिनेशन आहे? ग्रॉस. ग्रॉस म्हणजे काय? टोटल ऑफ करंट असेट्स. नेटची काय आहे? एक्सेस ऑफ करंट असेट ओव्हर करंट लायबिलिटी. आणि ती डेफिनेशन कोणाची आहे? गेस्टेनबर्ग. आणि वर्किंग कॅपिटलची डेफिनेशन म्हणलात तरी सुद्धा तुम्ही ही नेट वर्किंग कॅपिटलची डेफिनेशन लिहू शकता. यू कॅन राईट इट ॲज अ वर्किंग कॅपिटल. पण आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? डे टू डे ऍक्टिव्हिटी ऑफ अ मनी रिक्वायर्ड फॉर these 3 is working capital. कुठलं आहे? बिल्डिंग अप इन्व्हेंटरी, फायनान्सिंग रिसिवेबल अँड नुसतं डे टू डे नाही. या तिन्ही गोष्टींसाठी जी जी अमाऊंट लागते तिला वर्किंग कॅपिटल म्हणणार. नेट वर्किंग कॅपिटल, ग्रॉस वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल कन्सेप्ट समजली. 4 मार्काचा क्वेश्चन सेट होणार आहे, 4 मार्काचं जस्टिफिकेशन याच्यावर येणार आहे. काहीही तुम्ही तयार असायला हवं. मला याच्यात काय जस्टिफिकेशन येऊ शकतं? व्हॉट काइंड ऑफ अ जस्टिफिकेशन इट कुड बी? justify excess of current asset over current liability is working capital. म्हणजे तुम्ही काय लिहायचंय थोडक्यात, तुम्हाला व्हॉट इज मीन बाय वर्किंग कॅपिटल असं विचारलंय. चलो वी विल सी दॅट. नेक्स्ट पुढे जाऊया. ऑब्विसली आता फॅक्टर्स सुरू झाले, परत तेच फॅक्टर्स आहेत. आता नेचर ऑफ बिझनेस इथं मी थोडासा आता बदलणार आहे. नेचर, आपण फिक्स कॅपिटलला नेचर कुठले केले होते? दिस आणि दॅट. परत एकदा दिस आणि दॅट. हा मी एंटायर सेंटेन्स एंटायर चॅप्टर दिस अँड दॅट करतोय, बरोबर आहे? बोला, नेचर मध्ये काय येणार? इथं परत ट्रेडिंग आणि हे येणार, मॅन्युफॅक्चरिंग. हॅलो, हां बोला. हा, एक 5 मिनिटं, क्लास सुटला की तुम्हाला बोलवतो. हो, चलो. ट्रेडिंग मला तुम्ही सांगायचं आहे. ट्रेडिंग कन्सर्न असेल तर तिला वर्किंग कॅपिटल जास्त लागणार का कमी लागणार? व्हॉट इज ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी? म्हणजे तुम्ही एकाकडनं घेणार आणि दुसऱ्याला विकणार. दिस इज ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. मग याच्यात तुम्हाला वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? डे टू डे इन्व्हेंटरी मेंटेन करावी लागते, रिसिवेबल्स मेंटेन करावे लागतात, आणि तिसरं काय? डे टू डे ऍक्टिव्हिटी मेंटेन करावी लागते का? त्याचे एक्सपेन्सेस आहेत का? म्हणजे मग वर्किंग कॅपिटल जास्त लागणार का कमी लागणार? वर्किंग कॅपिटल जास्त लागणार. आणि मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मॅन्युफॅक्चरिंगला रॉ मटेरियल मेंटेन नाही करावं लागणार, इन्व्हेंटरी मेंटेन नाही करावं लागणार. तुम्ही आता तुमची प्रोडक्शनची सायकल म्हणजे एक युनिट बनवायला घेतल्यानंतर 2 महिने लागतात. एक मोबाईल बनवायला 2 महिने लागतात. सगळं ते पार्ट आणून जोडून सगळं तयार करायला, याला म्हणतात ट्रेड सायकल किंवा प्रोडक्शन सायकल. मग 2 महिने तुम्हाला पहिले तुम्ही हे बघा, तुम्ही मोबाईल बनवायला 2 महिने घेणार, तो विकला की 2 महिन्यांनी तुमचा जो कस्टमर आहे तो तुम्हाला पैसे देणार. म्हणजे टोटल महिने झाले किती? 4. एवढं सर्वाइव्ह तर करता आलं पाहिजे.
म्हणजे वर्किंग कॅपिटल जास्त लागण्याची शक्यता आहे डेफिनेटली. अजून एक मी याच्यामध्ये ऍड करतोय. हा अजून एक ऍड असं करतो, वन मोर ऍडिशन. बघा हा, हे सगळं क्लीन केलंय मी. सपोज तुम्ही मोस्टली बसनी, हल्लीची मुलं बस बिसनी फिरतच नाही का? फिरतात, जाता तुम्ही बसनी, बरोबर आहे ना? इथून बसनी जातोच, वंडरफुल. तिकीट द्यावं लागतं ना? तिकीट काढता ना? फ्री मध्ये जाता? स्टुडंटना फ्री आहे का तिकीट? म्हणजे तू काय एक तिकीट न काढता कंडक्टरला गणू? अरे मग पास यार, मग फ्री कसं यार? हा, मंथली चार्जेस द्यावे लागणार ना. अरे बाबा, तुम्हाला फ्री आहे? अरे या फीमेल बसल्यात, फीमेल. अरे त्यात ते लग बाय चान्स तुझं एखाद्या वेळेला झालं रे बाळा. अरे चला, बाय द वे, चला आता बसला तिकीट काढावं लागतं. म्हणजे बसला तुम्ही पैसे दिलेत. मला पीएमटी आहे असं धरा. पीएमटी ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. इंडस्ट्री कुठली आहे त्याची? सर्व्हिस प्रोव्हायडर इंडस्ट्री आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. मॅन्युफॅक्चरिंग आहे का ट्रेडिंग आहे? सर्व्हिस प्रोव्हाइड करते. आता त्यांना वर्किंग कॅपिटल जास्त लागणार का कमी लागणार? का कमी लागणार? इन्व्हेंटरी लागतच नाही त्यांना. चला, इन्व्हेंटरी लागत नाही. अजून व्हॉट नेक्स्ट? अजून काय? डे टू डे ऍक्टिव्हिटीचा खर्च. अरे बापरे, रोज पेट्रोल भरा. हा, चला 2 दिवसांनी आठवड्यात नाही एकदा तर भरावं लागत असेल ना. अरे एवढ्या गाड्या आहेत, बसेस आहेत, कुठली ना कुठल्या तरी बसला सारी पंक्चर होते दरवेळेला. डे टू डे करावं लागत नाही. चला आठवड्यात नाही एकदा तरी. म्हणजे आज सोमवार एका बसमध्ये, उद्या दुसऱ्या बसमध्ये. झालं का नाही डे टू डे? झालं डे टू डे. आज एका बसमध्ये, उद्या दुसऱ्या बसमध्ये, परवा तिसऱ्या बसमध्ये. यस, डे टू डे झालं. म्हणजे डे टू डे खर्च करावा लागणार. म्हणजे मग वर्किंग कॅपिटल जास्त लागणार का कमी लागणार? कमी लागणार. का? अरे तुम्ही जे तिकीटचे पैसे देताय ते कुठे जात आहेत? म्हणजे असे जे सर्व्हिसेस असतात की ज्यांच्याकडे रोज कॅश कलेक्शन होतं, किंवा असा कुठलाही बिझनेस, सर्व्हिसेस असं नाही, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग मध्ये सुद्धा, की ज्यांच्याकडे कॅश कलेक्शन होतं त्यांना वर्किंग कॅपिटल कमी लागणार. कारण रोजचे पैसे येत आहेत ना. म्हणजे जेवढे कमी पडतील तेवढेच तुम्हाला टाकावे लागतील. आणि ज्यांचं कॅश कलेक्शन कमी आहे त्यांना मात्र वर्किंग कॅपिटल जास्त ठेवावं लागणार. मी काय सांगितलं कळतं का? बघा, हा नेचर लिहिणं सोपं नाही. दिस इज वन ऑफ द डिफिकल्ट वर्किंग कॅपिटलचा तुम्ही फॅक्टर्स आहेत ना, हे लिहिणं सोपे नाही. नीट समजून घ्या. मी मुद्दाम तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय. बघा, जे मला म्हणायचं आहे तेच आहे का नाही चेक करूया. हे वैष्णवी, लेस काय? डेली कन्झम्पशन. डेली कन्झम्पशन आपल्याला जे म्हणतात FMCG. व्हॉट इज FMCG? फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स. हा सेगमेंट आहे. तुम्ही चेक करून बघा, गुगल कुठे जाऊन. फेमस आहे हा वर्ड FMCG, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स. म्हणजे हे जी इंडस्ट्री. कारण काय माहिती का, तुम्ही आता आपण बघा ना, रोज तुम्ही ह्याच्यामध्ये जाता मॉल्समध्ये, किंवा काय आपल्या मारवाड्याकडे, किंवा काय तुम्ही काय म्हणता, ग्रोसरी आयटम घेण्यासाठी आपण पैसे देतो, ग्रोसरी आयटम घेतो. फार थोडे आहेत की जे क्रेडिटवर घेऊ शकतात. मग तुम्ही जे पैसे दिलेत ते ह्याला मिळतात ना. त्यांना पैसे मिळत असतात, थोडे पैसे कलेक्ट होत असतात. त्यामुळे वर्किंग कॅपिटल लेस लागतं, कमी लागतं ॲज कम्पेअर टू अदर. एक मिनिट, सॉरी. हां, चलो नेक्स्ट. कॅश इनफ्लो. जिथं हा वर्ड लक्षात ठेवा, मी जो म्हणतोय ना त्याला कॅश इनफ्लो म्हणतात.
म्हणजे ज्या ठिकाणी सफिशियंट कॅश इन्फ्लो असेल त्या सगळ्या ऑर्गनायझेशनना वर्किंग कॅपिटल कमी लागतं. ऑल राईट, नेक्स्ट कंटिन्यू कर. हेच आपण मगाशी पब्लिक युटिलिटी सर्व्हिस डिस्कस केलं. वी हॅव डिस्कस दिस सर्व्हिस. नेक्स्ट, ऑन द कॉन्ट्ररी, आता लक्झरियस गुड्स म्हणजे टीव्ही, फ्रीज. हल्लीचे टीव्हीचे काय प्राइसेस आहेत? 50,000, 60. आणि हल्ली कोणाला काही छोटे टीव्ही 32 इंची तर गेलाच आहे. कुठे पाहिजे 55 इंचेस. आता ते का आणखीन ते मोठे आलेत काहीतरी 95 इंचेस वाले अख्खी भिंत टीव्ही. त्याची प्राइस किती आहे? 1,50,000. अरे एवढे मुळात तुम्हाला प्रोड्यूस करायला पहिले घातले पाहिजेत ना. एक टीव्ही 1,50,000चा प्रोड्यूस करायचा म्हणजे समवेअर अराउंड त्यातला 25% तुमचा मार्जिन आहे. म्हणजे 25,000 असं धरलं की आपण मार्जिन आहे. पण उरलेले 1,25,000 तुम्ही तुमच्या पॉकेटमधनं घालावे लागणार. तर ते तयार होणार, तो तुमच्या शॉपमध्ये जाणार आणि मग कुणाला तरी तो आवडणार आणि मग घेणार. म्हणजेच थोडक्यात बघा काय, लक्झरियस गुड्स असतील तर वर्किंग कॅपिटल जास्त. आणि एफएमसीजी म्हणजे काय? फास्ट मूव्हीज. म्हणजेच कुठले? डेली कन्झम्पशन वाले गुड्स. त्याला मी नाव दिलं एफएमसीजी. आणि हा कुठला आहे? लक्झरियस गुड्स. जर लक्झरियस गुड्स मध्ये तुम्ही डील करत असाल तर तुम्हाला वर्किंग कॅपिटल जास्त लागणार. पब्लिक युटिलिटी असेल तर वर्किंग कॅपिटल किती लागणार? कमी. कंटिन्युअस कॅश फ्लो आहे किंवा लागणारच नाही. आणि शिवाय एफएमसीजी असेल तर कमी लागणार. असे मी नेचर 3 केले तिथं. मी हे नेचर काय कसं डिवाइड केलं 3 पार्ट्स मध्ये. एफएमसीजी गुड्स असेल तर कमी, पब्लिक युटिलिटी असेल तर नकोच, आणि लक्झरियस गुड्स असेल तर जास्त. लक्षात राहील? बघूया उद्या काय लक्षात राहिले. चलो आज इथं. उद्या 8:30 सम्राट. उद्या 8:30. बाय. ओके. बाय बाय बाय.